ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात तसेच गावात झालेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात स्वातंत्र्यदिनी उवादांडा ग्रामस्थ एकवटले। येथील पंचायत समिती कार्यालयासमोर त्यांनी बेमुदत उपोषण छेडलं। वारंवार तक्रारी करून सुद्धा कारवाई होत नसल्यानं युवकांनी प्रशासनाला जाब विचारला। यानंतर उपोषणाची पालकमंत्र्यांनी दखल घेतली असून कारवाईला सुरुवात झाली असल्यानं ग्रामस्थांच्या लढ्याला यश आलंय। ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर आरोप करत तसंच गावातील अनधिकृत बांधकाम व आपल्या विविध मागण्यांसाठी उवादांडा गावातील ग्रामस्थ व युवकांनी वेंगुर्ला पंचायत समिती समोर 15 ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषण केलं। यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक होत प्रशासनाला जाब विचारला। आंदोलनाच्या सुरुवातीपासून पंचायत समिती सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन देसाई, जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, पंचायत समिती सदस्य विष्णू फणसेकर, शिवसेना तालुका प्रमुख बाळा दळवी, शहर प्रमुख अजित राऊळ यांच्यासहित विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहत ग्रामस्थांशी चर्चा केली। 100% चुकीचं आहे। त्याला कोणीही किती कोण मोठा आला तरी पाठीशी घातलं जाणार नाही, एवढं सत्य आहे। त्याच्यामुळे तुमच्या ज्या भावना आहेत, तुम्ही जे पोटतिडकीने विषय मांडताय एवढे दिवस, आम्ही पण त्या विषयात अधिकाऱ्यांबरोबर सततचा पाठपुरावा आमचा पण चालू आहे। प्रत्येक एक शहानिशा प्रत्येक गोष्टीची केली गेलेली आहे। अहवाल त्या माध्यमातून जिल्ह्याला गेलेला आहे। काल सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी सुद्धा अधिकाऱ्यांना त्या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। सखोल चौकशी करून तात्काळ त्याच्यावर कारवाई करा। त्याच्यामुळे आमची तुम्हाला एवढीच विनंती आहे की आपण कसं होतं, एकही गोष्ट मागे राहू नये, ह्याच्यासाठी थोडासा वेळ गेला आहे। सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या गोष्टी मांडल्यात त्या सगळ्या गोष्टी अहवालामध्ये नमूद केलेल्या आहेत आणि त्या घेतलेल्या आहेत। फक्त अहवाल काय आहे तो जाहीर आम्ही करू शकत नाही, कारण त्याला एक प्रोसिजर असते। त्याच्यामुळे जो काय अहवाल येईल तो 100% व्यवस्थित येईल आणि तुम्हाला न्याय मिळेल। आणि न्याय मिळण्यासाठी पंचायत समितीचे सभापती असतील, जे उपसभापतीचे सगळे सदस्य आहोत हे ग्रामस्थांच्या पाठीशी पूर्णपणे ठाम उभे आहेत, एवढं आम्ही तुम्हाला शब्द देतो। हा मुद्दा घेऊन आम्ही मे महिन्यामध्ये पहिल्यांदा आलो। बरोबर, आम्ही सगळे नागरिक आलो, मुद्दा सांगितला, क्लिअर कट मुद्दा सांगितला की आम्ही जे आता आलो ते आम्हाला त्रास होतो म्हणून आलो। बरोबर, जी काही तुम्ही विहीर म्हणा, विहीर तुम्ही बांधून आता 4 वर्ष झाली, आम्हाला पाणी नाही। तुम्ही 80 लाख खर्च केले, काय फायदा आहे? दुसरी ऐका चालू त्याच्यासाठी लोकांच्या विकासाची काही आवश्यकता नाही। फक्त तुम्ही का ते पैसे काहीतरी जिरवायचे, त्याचा काहीतरी घ्यायचा आणि या करायचा। जर चुकीचा होता तर आज आमच्या उपोषणात बसायची वेळ कशाची नसला तर तुम्ही निधी मग कुठच्या आधारावर निधी घातली तिथे जिथे आवश्यक, आणि त्याने कंपाऊंड वॉल बांधली तर त्याचा कंपाऊंड वॉल घालण्यासाठी तुम्ही बांधून दिली का? तुम्ही योग्य आहे, तुमचं योग्य आहे हो, गोलगोल फिरू नका। तुम्ही योग्य आहे की अयोग्य आहे सांगा। नाही, ग्रामपंचायत वाले ऐका तरी, ग्रामपंचायत वाले तुमच्यावर ढकलतायत, तुम्ही त्यांच्यावर ढकलतायत। दोघांनी सांगा ते योग्य आहे की अयोग्य आहे। दोघं मला साहेब ऐका, दोघांनी, मी जास्त स्पष्टीकरण नको, खूप मुद्दे आहेत। दोघांनी सांगा ते झालेलं काम आणि त्याच्यावर बांधलेला गाडगा योग्य आहे की अयोग्य आहे? साहेब तुमच्याकडे उत्तर नाही, मांडून ना तुम्ही साहेब ऐका साहेब, आता तुम्ही 2 मिनिटं शांत बसा, कारण तुम्ही सांगितलं PWD नाही बांधलं। माझं पहिलं तुम्हाला उत्तर आहे। सरपंच साहेब जरा 1 मिनिट तुम्ही गप्प राहा, कारण काय उपोषण दोनच्या विरोधात आहे। तुम्ही जरा शांत राहा, ठीक आहे? तुम्ही सगळ्यांना देऊन दे उत्तर। पुन्हा ते नको, योग्य आहे की अयोग्य आहे सांगा ना। योग्य त्यावेळी योग्य होतं ना, आता ठीक आहे रिटर्निंग वॉल योग्य आहे ना? मुद्द्यावर बोलूया, मुद्द्यावर बोलूया। आता ती 84 मिनिटं आहे, ठेवायची पाडायची 5 लाख रुपये गव्हर्नमेंट खर्च गेला, आपलं खर्च झालं, शासनाचं खर्च झालं, त्याच्यात का PWD वाल्यांनी कारवाई करू बाई। चुकीच्या जागेत आहे आणि बांधलेली आहे ती गटर आणि तिथून पाणी PWD कसं घालवणार ते पण सांगून नंतर पूर्ण बांधायची आहे। 70 ती पाडू कसं होईल? 5 लाख रुपये कोण देणार? 5 लाख रुपये कोण देणार? 5 लाख रुपये कोण देणार? 5 लाख रुपये सन्माननीय दीपक केसरकर साहेबांचा तुम्ही तुमच्या प्रसंगाने
अपमान केलेला आहे. कोणी विचारलं नव्हतं. सन्माननीय हो आवाज खाली करायचा. आवाज खाली करू. सरपंच म्हणून हो. तुमचा संबंध नाही. हो सरपंचाला बोलायचा अधिकार नाही. प्रशासन अरे तुरे जाऊ हो बांधली ती त्यावर त्याने केलेलं अतिक्रमण आहे आणि त्यांनी जर केलं थांबा काय प्रत्येक गोष्टीत थांबा त्यांनी जर केलं तर ते अतिक्रमण तर ते कायद्याचा भंग आणि तुम्ही जर काढायला गेलं तर ते बेकायदेशीर कसं काय त्याने बेकायदेशीर केलं तुमच्या जागेत कशाला परमिशन पाहिजे गटारात बांधकाम कोणी केलं मग चुकीचं कोणी केलं त्यांनी केलं ना चुकीचं जर त्यांनी केलं असेल तर तुम्हाला कशाला हे करायला पाहिजे गटार काढायला कोणाला हे पाहिजे काही कागदोपत्री हे बघा कागदोपत्री गोल गोल फिरू नका साहेब आम्हाला ग्रामस्थ आहोत तुमच्या बाजूने तुम्हाला कोणाची परमिशन पाहिजे पाहणी करा रस्त्यावर सगळं पाणी येतंय. काय साहेब सांगताय तुम्ही गाडी चालवायला नको की समोरची गाडी बसली की डोळ्यावर पाणी बसतं. हो साहेब हे बघा प्रशासनाला कोणाचं देणं घेणं नाहीये लक्षात ठेवा आम्ही इथे बसलो म्हणून हे आज आले एक साधं उदाहरण देतो बीएड ऑफिस यायला बीएड ग्रामसभेची परवानगी लागते ग्रामसभेची परवानगी नसताना अध्यक्ष पदावर तुम्ही काय सांगताय तुमचे विस्तार अधिकारी पर्यटनाला दारूची गरज आहे साधेश्वरला फिरायला जावा पाया चपलाशिवाय जाऊन दाखवणार ते पण इथे लगेच सांगा एवढ्या बॉटल फोडून टाकल्या आणि दोन्ही शाळेच्या मध्ये त्या बीएड ऑफिसला परवानगी कशी मिळाली अधिकाऱ्यांनी सांगितलं हे अधिकार पीडब्ल्यूडीचे म्हणून तुम्ही सांगा पीडब्ल्यूडी ला साहेब विचारा दीपकभाई केसरकरांच्या माध्यमातून 15 वित्त आयोगाचा निधी आला स्वनिधी आला एक रिटेनिंग वॉल बांधली साहेब तिथे आहेत साहेबांना पण माहिती आहे रामगड रस्त्यावर बेंडमाळ्यावर त्याच्यावर त्याने आपला कटाडा उभा केला मी आज किती दिवस फिरतो त्याच्यावर कटाडा उभा केला विचारा केला की नाही कुठची परमिशन आहे तुमच्याकडे तो जो जमीनदार आलाय विचारा ना त्यांना. मी काय म्हणतो तुमच्या जागेवर तो संबंध आहे. मला तुम्ही सांगा आता एवढीच माणसं आणि तो सांगतोय कोण जो तिथे संबंधित आहे तो गावाला सांगतोय आम्ही असे आहेत आणि तसे आहेत आणि इतरांची मी तक्रारी देणार तो जो कोण कुठचा असेल सकेले कोलचा जायला सांगा तिथे त्याला आमच्या गावात येऊन तमाशा करणार आणि आम्ही ऐकून घेणार ग्रामसभेमध्ये ठरावाचं सूचना म्हणून घातलं तर मला धमकी दिली काय करायचं तर म्हणून सांगितलं 10 दिवसात जे काही गावाच्या समस्या आहेत ज्या राहिलेल्या असतील कोणाच्या तक्रारी असतील त्या समस्यांचं निराकरण करण्याची त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे थोडक्यात त्या निमित्ताने आपल्या गावात पालकमंत्री साहेब सुद्धा येणार आहे सगळा जो काय प्रकार झालेला आहे तो त्यांच्याही कानावर जाईल प्रशासनाने जशी काय दिशाभूल केलेली आहे म्हणजे आपला जो आज संकल्प होता की भ्रष्टाचार मुक्त प्रशासन त्याची खरोखर उभारण्या गावापासून सुरू होईल त्याचं आम्ही कौतुक मानू आणि जर हे चांगलं काम जर आमच्याकडनं होत असेल तर आम्ही पण खरोखर पालकमंत्री साहेबांचे दळवी साहेबांचे वालावलकर साहेबांचे सभापती साहेबांचे उपसभापती साहेब असतील आणि ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं आम्ही खरोखर आभार मानू झाल्याच्या नंतर आज होणार याची 100% खात्री आहे पण तुम्ही सर्वांनी आम्ही असं नाही की मंगळवारी अजून जर हे बघा उद्या असं व्हायला नको की तुम्ही काहीतरी हे करू अजून जर कोणाच्या काही समस्या असतील किंवा कोणाला काय मांडायचं असेल तर तुम्ही मांडू शकता मग काहीतरी वेगळ्या पद्धतीने झालं नको की आपण सगळे मिळून एक आहोत आणि एक निष्ठपणाने एकजुटीने जो काही निर्णय होईल तो आपल्याला मान्य गावासाठी निर्णय घ्यायचा आहे आणि महत्वाची गोष्ट काय पालकमंत्री पालकमंत्र्यांची 4 दिवस तुमच्या कळवण्यात येईल हे लक्षात ठेवा सचिन वालावकर यांच्या माध्यमातून निधी आला रस्त्यासाठी आणि रिटर्निंग वॉल रस्त्याचं काम पूर्ण झालं रिटर्निंग वॉलसाठी 5 लाख रुपये होते ते जो रस्त्याच्या बाजूला खोलगट भाग असेल त्या भागासाठी घालण्यासाठी परंतु स्वतः कॉन्ट्रॅक्टर त्या बाजूला सुरुवातीला रस्त्याचं काम झालं उद्घाटन झालं आम्हाला काय माहिती नाही रिटर्निंग वॉल ते घालताना त्यांना जागा कुठे मिळेना त्यावेळी कॉन्ट्रॅक्टरने मला फोन केला की बाबा सरपंच महोदय तुम्ही चुकीचा बोलता ऐका होतो ऐका सांगते तुम्ही कॉन्ट्रॅक्टर जागा
कॉन्ट्रॅक्टर कोण? काय कॉन्ट्रॅक्टर पैशाची गरज? हा? आणि साहेब तुमच्याकडे पत्र देऊन किती दिवस झाले? सभापती साहेब विषय वाढवणे मी हा? तुमचे अहवाल आहेत माझ्याकडे. हो धुरी साहेब एक मिनिट मी तुमचं वाक्य दुरुस्त करतोय आपल्या गावातली जागा कॉन्ट्रॅक्टर भरू शकत नाही लक्षात घ्या आपण ग्रामपंचायतनी जागा दाखवच्या त्याच्यावर त्याने काम करू बरोबर आहे त्या बाबतीतही तुमका सांगतोय सुरुवातीक नाही त्या बाबतीतही तुमका सांगतोय सुरुवातीक त्यांका जागा आम्ही दाखवली जे क्रिकेट खेळतात त्यांच्या समोरची तुका सांगते प्रशांत होतो आनंद होतो परंतु ती जागा आमका वाटलं मिळतली जिकडे गरज आहे खोलगट भाग हा परंतु त्या जागेची सगळ्यांची संमती मिळाना पण संमतीपत्र दाखवा अरे तू नंतर बोल त्यानंतर आम्ही तुम्ही म्हणतात दादा बोलतो हो दादा मी बोल सॉरी बोल दादा एक मला तुम्ही एक सांगा की हे प्रश्न तुमच्या ग्रामपंचायतीकडे वारंवार ग्रामस्थांनी मांडलेले आहेत हो त्याची उत्तर जी काय तुमच्याकडनं मिळाली ती त्यांना पटलेली नाहीत म्हणून म्हणून इकडे गेलेत ना ते नाही, वारंवार मांडली. ऐका तुमचं स्पष्टीकरण ऐकण्यासाठी ग्रामस्थ दादा ही उत्तर वारंवार मांडली नाही ही ग्रामसभेत ग्रामसभेत मांडलेली आहे सर. आम्ही सगळं होतो माझा ऐका तरी एवढा फिरवच्या पेक्षा ऐका ना ग्रामसभेत जो प्रश्न विचारलो आणि आम्ही त्याचं त्यावेळी उत्तर दिलं पण काय एवढं मग आता उत्तर का देत त्याला ऐका तरी माझा म्हणणं एवढा जा की योग्य असं की अयोग्य या फक्त सांगा तुम्ही विषय घ्या एकदा थांबूया कारण बरं ठीक आहे प्रशासनाने उत्तर दिलं. जे 20 मुद्दे दिले त्याच्यावर एक काही एक आहे कारण बघितलं ना मी तुम्हाला माझ्या BL ऑफिसला ऐका आम्ही एक सांगतो ऐका तरी त्यांच्याकडे तक्रार केली आम्ही. तुम्ही करा कारवाई ते जाऊन त्याचा जी काही आहे त्याचं वर्डिंग किंवा पंचनामा त्यांनी करून पाठवलेला आहे 100% बरोबर आहे साहेब पण आमचं म्हणणं एकच आहे इमारत होती की नाही एवढं तर सांगा अहवाल तुमचा खूप मोठा आहे म्हणजे एका अर्थाने समाधान होईल. मग महसूल प्रशासनाला पण विचारा ना तुम्ही ते पण तेवढेच जबाबदार आहेत घातलेली आहे तेच सांगतो ना म्हणजे सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे म्हणजे शासन आणि प्रशासन व्यक्तीच चालवते प्रशासनाने ठरवलंय आम्ही प्रशासनालाच फसवणार आणि इथूनच खरा भ्रष्टाचाराला साहेब सुरुवात होते त्याच्यानंतर तो प्रस्ताव पंचायत समितीकडे येतो 100% मग त्यांना विचारा ना त्याच्यानंतर ती पुढे तुम्ही पाठवतात विचारा तुम्ही या बाबतीत आता उभा दांडा तलाट्यांना बोलवा महसूल प्रशासनाला पण आम्ही पत्र दिलंय जे नायब तहसीलदार असतील त्यांना पण बोलवा ना तुम्ही ही नोंद कशी पडली आणि पडली असेल तर दाखवा त्याबाबत साहेब पहिल्यांदा चौकशी करावी लागेल आणि त्याच्यानंतरच मग त्याच्यावरची कारवाई प्रस्तावित नोंद घालण्यासाठी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांनीच पत्र दिलंय ना नोंद घालण्यासाठी नाही मग नोंद कशी पडली त्याचा परिपूर्ण प्रस्ताव ग्रामपंचायतकडनं येतो ही आमच्याकडे विहीर आहे ही शासनाच्या मालकीची आहे याच्यावर जलजीवन मार्फत आणि त्याच्यानंतर आम्ही प्रस्ताव पाठवतो ना पेपर आल्यानंतर विहीर झाली अतिशय सुंदर बाब आहे मूठवाडीतल्या लोकांना वरच्या मांडवाडीतल्या लोकांना पाणी मिळावं लवकरात लवकर कारण आज टाकीचं काम किती वर्ष सुरू आहे तिथलं सुरू आहे तिलारीचं पाणी येत आहे पण अद्याप लोकांना त्यातलं पाणी मिळत नाही पण हा अहवाल जो दिला आहे त्याची पुढे काय करणार आणि ज्यांनी अहवाल दिला त्याच्यावर काय कारवाई करणार ते सांगा कारण तुम्ही जोपर्यंत फक्त गोल गोल फिरवणार तोपर्यंत सगळं असंच होणार प्रशासन निगरघट्ट आहे काही लोकांची पर्वा नाही आम्ही एवढे दिवस दिले एवढी मुदत दिली तरी कोणी तिकडनं जागेवर हल्लं नाही चौकशी साहेब तुम्ही केली अहवाल गेला पण आम्ही जी चौकशी केली साहेब ती तुम्ही पुढे त्याच्यावर काय कारवाई होईल काय होईल आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही पण आम्ही जे आरोप केले आम्ही जे सांगितलं की बाबा गावात असे प्रकार चालू आहेत ते सत्य की असत्य तरी आम्हाला कळलं पाहिजे की बाबा आम्ही सांगितलं इमारत नसताना इमारती क्रमांक दिल्या कधी कळणार नाही साहेब असं कसं म्हणताय तुम्ही मला एक साहेब सांगा तुमचे नियम मी तुम्हाला सांगतो शौचालय असल्याशिवाय करता येतं का इमारत क्रमांक देता येतो का परिपत्रक सांगता ना शौचालय असल्याशिवाय इमारत जागेवर असल्याशिवाय इमारत क्रमांक देता येतो का आणि हा आम्ही आरोप सांगितला तुम्ही अहवाल काही जाऊन दे पाटकर साहेब बघा पाटकर साहेब समितीचे अध्यक्ष होते पाटकर साहेबांनी सांगून दे आम्ही तिथे जागेवर गेलो आम्ही जी तक्रार केली तिथे इमारत होती आणि नाही उत्तर द्या ना आम्हाला फिरवा चौकशी आहे बघा चौकशी तुमची कागदपत्राद्वारे गेली मी जसं वस्तुस्थिती बोलतोय मग तुम्हाला फक्त चौकशीच सांगायची आहे ना तर आम्ही ठीक आहे बसतो पाटकर साहेबांनी सांगायचं आम्ही त्या जागेवर गेलो तिथे इमारत होती की नाही आणि तिथे किती स्क्वेअर फीटचे इमारती क्रमांक दिले गेले CRZ मध्ये सांगावं नजरेने सांगावं तुम्ही गेला होता ना इमारती साहेब इमारती होते
यानंतर दुपारी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब यांच्यासहित पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मनीष दळवी यांनी पंचायत समितीच्या वतीनं करण्यात येणाऱ्या कारवाईचं लेखी पत्र वाचून दाखवत इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी येत्या 8 दिवसात उबादांडा गावात सर्व ग्रामस्थांची पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे सीओ यांच्याशी बोलले आहेत. जो मुद्दा होता आपला की सरपंच यांच्या विरोधातली कार्यवाही तर त्याच्याबद्दलची प्रक्रिया करणं त्यांना अपात्रतेच्या संदर्भात. तर या संदर्भात आत्ता जिल्हा परिषद सीओने त्यांच्याकडे फाईल पुटअप झाली, त्यांनी रिमार्क केला आहे. 15 तारीखला सकाळी त्याच्यावर सुनावणी लागलेली आहे. सॉरी 18 तारीख, आज 15 तारीख, 18 तारीखला सकाळी त्याच्यावर सुनावणी होईल आणि त्याच्यानंतर अजून एक सुनावणी होऊन 1 आठवड्याच्या आतमध्ये याच्या संदर्भातला ते निर्णय करतील असं सीओनी स्वतः आता फोन करून कबूल केलं आहे. पालकमंत्री आणि सीओचं आता बोलणं झालेलं आहे आणि त्या संदर्भातलं पत्र सीओनी पंचायत समिती बीडीओंना सांगितलं आहे. बीडीओनी त्याप्रमाणे आता आपलं पत्र तयार केलेलं आहे. ते पत्र आता तुम्हाला त्या संदर्भातलं हँडओव्हर केलं जाईल, कारण त्याच्यामध्ये या संदर्भातली कार्यवाही करत असताना त्यांना कायदेशीर एक सुनावणी घेणं आवश्यक असतं. त्यामुळे ती सुनावणी ते लगेच घेतील तात्काळ आणि ती तात्काळ घेऊन त्याच्यावरचा सकारात्मक निर्णय तुम्हाला अपेक्षित असणारा हा त्याच्या पुढच्या 10 दिवसामध्ये पूर्ण होईल. याची आम्ही त्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या वतीने, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पालकमंत्र्यांच्या वतीने आम्ही तुम्हाला हा शब्द देतो. दुसरा विषय जो आपला पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीच्या जागेच्या संदर्भातला आहे, तर त्याच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी उप अभियंता यांनी आपल्याला पत्र दिलेलं आहे. त्याची मोजणी जी आहे त्या जागेची शासकीय मोजणी, ती आपण शासकीय मोजणी करून घेऊ, त्याची खातरजमा करून घेऊ आणि त्याच्यामध्ये जे काही निष्पन्न होईल त्याच्यावर आपण तात्काळ कारवाई करण्याच्या संदर्भात जिल्हा परिषद, ग्राम पाणी पुरवठा विभाग हे सगळेजण सकारात्मक आहेत आणि निश्चितपणे दोषींवर त्याच्या संदर्भातली कार्यवाही केली जाईल. तिसरा जो त्या बिल्डिंगच्या भोवती, हॉटेलच्या भोवती जे काही कुंपणाच्या संदर्भातला विषय आहे, आता PWDचे अधिकारी तिथे पोहोचले आहेत. तर त्यांनी एक थोडा वेळ मागितलं आहे की स्वतःच आपण काढून देतो, तुम्ही तोडफोड करू नका, असं त्यांचं म्हणणं आहे. अधिकारी त्यांच्याशी बोलत आहेत. ते थोड्या वेळामध्ये तो पण कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. आता मी सुद्धा त्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. तर माझी अशी विनंती आहे की आपले हे 2-3 मुद्दे आता आपण घेतलेले आहेत. आणि दुसरा जो शाळेच्या संदर्भातल्या, शाळेच्या वाटेसंदर्भातला जो प्रश्न आहे, त्याच्यामध्ये पालकमंत्री महोदयांचं म्हणणं असं आहे की मी स्वतः उबादांड्यामध्ये येतो, शाळेकडे येतो, पाहणी करतो, संबंधित अधिकाऱ्यांना, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना स्वतः तिथे घेऊन येतो आणि जिल्हाधिकाऱ्यांपासून सगळ्या लोकांना तिथे आणून त्या संदर्भात समोर बसून आपण निर्णय करून देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्या. या विषयावर तुम्ही फक्त 2 वाक्य. हा जो विषय आहे ना शाळेच्या वाटेत, तो म्हणजे मुलांना प्रॉब्लेम होणारा विषय आहे आणि सातत्याने असं नाही की बाबा वर्षातनं 2 दिवस तिकडे जातात अशातला विषय नाही. आणि ह्या विषयासाठी केसरकर साहेब पालकमंत्री असताना, चव्हाण साहेब पालकमंत्री असताना आणि नितेश राणे साहेब पालकमंत्री असतात. सातत्याने 3 वर्ष आम्ही तरी संस्थावाले त्याच्या अगोदरपासून प्रयत्नशील आहे. तर तुम्ही आणतो म्हणून सांगितलं, ठीक आहे. तर मी तुम्हाला असं सांगणार नाही की तुम्ही टाईमलाईन द्या म्हणून, पण माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर ही गोष्ट 10 दिवस 10 दिवसाच्या आतमध्ये पालकमंत्री तिथे येतील, त्याची माझी जबाबदारी. रस्ता साहेब जो आहे तो प्रायोरिटीने झाला पाहिजे, कारण बरं आणि अशी पण इच्छा असेल त्या गणपतीची की याच पालकमंत्री साहेबांच्या हस्ते झाला पाहिजे. आम्हाला खात्री आहे की पालकमंत्री साहेब त्यात ठोस निर्णय काढतील. पण आता साहेब अजिबात वेळ काढू नका किंवा ग्रामस्थांच्या भावनेचा अंत नको. जमीन मालकांची संमती आहे ते बघितलेलं आहे. साहेब, महत्वाची गोष्ट, त्या रिटर्निंग वॉल वरती संरक्षण भिंत घातली, त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाही. ते काढणार कधी? बांधकामवाले पत्र देत आहेत. त्याचं काय असेल ते त्यांनी या उपोषणात जिल्हा परिषदचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती दादा कुबल, विद्यमान पंचायत समिती सदस्य साक्षी नार्वेकर, उपसरपंच टीना आलमेडा, ग्रामपंचायत सदस्य निरंजन साळगावकर, युवा मोर्चाचे हितेश धुरी, दादा धुरी, रमेश नार्वेकर, वीरेंद्र कामत, आडारकर, भूषण आगनचेकर, तुषार साळगावकर यांच्यासहित बहुसंख्य ग्रामस्थ सहभागी झाले होते.